दहशतवादी यासीन भटकळच्या विशाळगडावरील वास्तव्याची चौकशी करणार असल्याचं आता हसन मुश्रीफ म्हणतायत। भटकळ कधी कोणाकडे वास्तव्याला होता याचा सखोल तपास केला जाईल। तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीची गरज असल्याचं मुश्रीफ म्हणतायत। कोल्हापूरमध्ये वारंवार घडणाऱ्या दंगलींबाबतही चौकशीची गरज असल्याचं मुश्रीफांचं वक्तव्य आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी विशाळगडावर दहशतवादी यासीन भटकळना वास्तव्य केल्याचा आरोप केला होता। त्यावर आता मुश्रीफ प्रत्युत्तर देत आहेत। एक यासीन भटकळ हा अतिरेकी होता, अतिरेकी आहे। इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे। जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे। 7-8 ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे। प्रमुख म्हणजे तो त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा। हा यासीन भटकळ विशाळगडला राहिला होता ही त्याची नोंद आहे। एवढा मोठा अतिरेकी राहिलाय कुठं विशाळगडवर किल्ल्यावर। त्यावेळी हे महाशय कुठे होते होय? त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होतं। आता यासीन भटकळ प्रकरण हे कालच आम्हाला कळालं। त्याचीही अधिक चौकशी केली जाईल। तो कुठं राहिला होता, का राहिला होता, कुणाच्यात राहिला होता, मग ही माहिती असती तर पोलीस का गप बसते ही माहिती घेऊ आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।